नमस्कार, माझे नाव दुर्गा शिवाजी शिरसाट. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा वाकडी. माझ्या शाळेच्या चॅनलचे नाव माझे गाव माझी शाळा वाकडी. या अंतर्गत माझ्या शाळेचे शिक्षक श्री कापुरे सर मी यांची मुलाखत घेत आहे. तुमचे नाव काय? नमस्कार, माझे नाव रविकुमार पुंडलिक कापुरे. सर्व विद्यार्थी मला ओळखता का? मी गेल्या 4 वर्षापासून केंद्रीय प्राथमिक शाळा वाकडी या शाळेमध्ये विज्ञान आणि गणित या विषयासाठी माझी अपॉइंटमेंट झालेली आहे आणि बरेच शिक्षक बरेच विद्यार्थी हे माझे या ठिकाणी परिचित आहेत. नमस्कार पुन्हा एकदा. तुम्ही शिक्षण देण्याचे काम किती वर्षापासून करत आहात? साधारण 30 वर्षापासून मी या शिक्षकी पेशामध्ये आहे. या 30 वर्षामध्ये जवळपास 6 शाळा माझ्या झालेल्या आहेत आणि 30 वर्षापासून विज्ञान आणि गणित या 2 विषयांचं अध्यापन करण्याचं काम मी सातत्यानं या ठिकाणी 6वी, 7वी आणि 8वी या 3 वर्गासाठी करत आहे. तुमच्या कामाचे स्वरूप काय आहे? बघा विद्यार्थी मित्र, माझ्या कामाचं स्वरूप जर तुम्ही मला विचारत असाल तर माझ्या कामाचं स्वरूप हे सर्वस्वी तुमच्यावरती डिपेंड असतं. मी शिकवत असताना मला ज्या पद्धतीनं माझ्या विषयाशी उत्तरं तुम्ही द्याल, जशी जशी उत्तरं मला समोरून अपेक्षित असतात तशी उत्तरं जर मला मिळाली तर मला माझ्या कामामध्ये उत्साह वाढतो, माझा हुरूप वाढतो आणि तेच माझ्या कामाचं स्वरूप असतं. आणि निश्चितपणे मी जे शिकवणार असतो तो भाग आधीच थोडा आत्मसात केलेला असतो, त्याची थोडीशी रिव्हिजन मी केलेली असते आणि मला अशी कल्पना असते की निश्चितपणे विद्यार्थ्यांनी मला त्या विषयाला धरून काही प्रश्न जर विचारले तर त्या प्रश्नांची उत्तरं मला सखोल त्या ठिकाणी देता येतील आणि त्या पद्धतीचं जर तुमचं आकलन असेल किंवा तुम्ही त्या पद्धतीचे जर प्रश्न मला विचारले तर त्या स्वरूपानुसार मी माझ्या अध्यापनामध्ये तुम्हाला कुठून समजून सांगता येईल, म्हणजे कोणत्या पायरीवरून तुम्हाला उचलायचं, म्हणजे त्या ठिकाणाहून तुम्हाला माझ्या अध्यापनाच्या दिशेकडे आणता येईल अशी मला एक त्या ठिकाणी कल्पना येते. आणि तितक्या खालच्या वर्गाच्या स्तरापर्यंत जाऊन मी त्या ठिकाणी विज्ञान हा विषय तिथून तुमचं उचलतो आणि आता सध्या तुम्ही ज्या वर्गामध्ये आहात त्या वर्गाच्या विज्ञान त्या विषयापर्यंत मी तुम्हाला घेऊन येण्याचा प्रयत्न करत असतो. हे माझ्या अध्यापनाचं स्वरूप असतं. तुम्ही करत असलेले काम तुम्हाला आवडते का? फार छान प्रश्न विचारला. मी जे अध्यापनाचं काम करतोय त्या कामामध्ये मला अतिशय आनंद आहे. तुम्ही बघत असाल की कुठल्याही प्रकारच्या अध्यापनापासून मी कधीही असा बाजूला होत नाही किंवा असा मी कुठंतरी तुम्हाला काहीतरी काम दिले आणि वेगळंच मी काहीतरी करतोय असं तुम्हाला कधी दिसणार नाही. मला माझ्या अध्यापनामध्ये अतिशय आनंद आहे. अध्यापन मला अतिशय आवडतं आणि मी अध्यापन जे केलेलं आहे, तुम्हाला जे शिकवलेलं आहे ते जर तुम्ही दुसऱ्या दिवशी चांगल्या पद्धतीनं जर आणखीन अभ्यास करून आले तर मला त्यासाठीचा आणखीन आनंद वाढतो आणि मला हुरूप येतो त्या पद्धतीनं. आणि म्हणून प्रत्येक विद्यार्थ्याला माझी अशी विनंती राहील की मी जे काही शिकवतो, आज जे मी काही तुम्हाला शिकवलं ते शिकवलेला भाग तुम्ही जर घरी चांगल्या पद्धतीने केला तर त्या करत असताना तुम्हाला ज्या अडीअडचणी येतात त्या अडीअडचणी मला दुसऱ्या दिवशी जर विचारल्या तर त्या विद्यार्थ्याचं मला खूप कौतुक वाटतं की नाही, माझा विद्यार्थी घरी काहीतरी करतोय आणि त्याने घरी काहीतरी केलं म्हणून त्याला प्रश्न पडला. आणि एक लक्षात घ्या मित्र, जो विद्यार्थी काहीतरी करतो तोच चुकतो आणि म्हणून तो काहीतरी करतोय म्हणून चुका करत असतो. जो काहीच करत नाही त्याच्या चुका होत नाही. आणि म्हणून प्रत्येक विद्यार्थ्याने प्रयत्न केला पाहिजे, अभ्यास केला पाहिजे आणि आपल्याला ज्या काही अडीअडचणी आल्या, ज्या समस्या निर्माण झाल्या त्या दुसऱ्या दिवशी आपण सरांना विचारल्या पाहिजेत. तुम्ही तुमच्या कामातून विद्यार्थ्यांना कशी मदत करता? सुंदर प्रश्न आहे की अतिशय चांगल्या पद्धतीनं मदत विद्यार्थ्यांना करता येते. विद्यार्थी जर खरोखर अभ्यास करणारा असेल, त्याला अध्यापनामध्ये येणाऱ्या अडचणी जर त्याने विचारल्या तर निश्चितपणे त्याला न समजलेला भाग
सखोलतेने त्या ठिकाणी आणखीन समजून सांगता येतो. त्यासाठी विद्यार्थ्याने घरी अभ्यास करणं गरजेचं आहे. आपल्याला जी पाठ्यपुस्तकं दिली शासनाने ती पाठ्यपुस्तकं आपण घरी वाचन केली पाहिजे. आणि ती वाचूनही जर आपल्याला नाही समजलं तर दुसऱ्या दिवशी ते आपण वाचन केलं पाहिजे. या व्यतिरिक्त जर काही विद्यार्थ्यांच्या अडचणी असतील तर निश्चितपणे त्या अडचणी सोडवण्याचा मी प्रयत्न करत असतो. मग एखाद्याकडे जर एखाद्या वेळेस पेन नाही राहिला तर त्याला पेन दिला जातो. कुठल्याही विद्यार्थ्याला पाठ्यपुस्तकापासून वंचित त्या ठिकाणी आपण ठेवलेलं नाहीये. प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत पाठ्यपुस्तकं दिलेली आहेत. प्रत्येक विद्यार्थ्याच्या लाभाच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सर्व लाभाच्या योजना ज्या आहेत त्या योजनांचा परिपूर्ण विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी कशा पद्धतीने लाभ देता येईल असा प्रयत्न आपल्या शाळेतून त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे. यापूर्वी सुद्धा कुठलाही विद्यार्थी असेल त्या विद्यार्थ्याला कुठल्याही लाभाच्या योजनेपासून आपण वंचित ठेवलेलं नाही. किंवा जर तो वंचित राहिला असेल, त्याला तो ड्रेस बसला नसेल किंवा त्याला बूट आला नसेल असं ठिकाणी पुरवत असतो. आणि त्या गरजांमध्ये जर एखादा विद्यार्थी काही कमी जास्त प्रमाणामध्ये जर त्याला तो ड्रेस येत नसेल किंवा त्याला पाठ्यपुस्तकं येत नसतील तर ते त्या ठिकाणी पुरवणं हे शिक्षकाचं काम आहे. आणि त्या पद्धतीनं प्रयत्न आपल्या शाळेतून होत असतो आणि त्यामध्ये आपले सर्व शिक्षक त्या ठिकाणी प्रयत्नशील असतात. विद्यार्थी तुमच्याशी कसे वागतात? अतिशय सुंदर प्रश्न विचारलेला आहे. काही काही विद्यार्थ्यांना खूप मारणारा शिक्षक मी वाटतो. वेळप्रसंगी शिक्षाही करावी लागते. परंतु जे विद्यार्थी खरोखरच अभ्यासू आहेत त्या विद्यार्थ्यांना चांगल्या शिक्षकांची, शिकवणाऱ्या शिक्षकांची नेहमीच त्या ठिकाणी आदरयुक्त भीती असते. आणि आपल्या विद्यार्थ्यांना आपली आदरयुक्त भीती असणं हे गरजेचं आहे. विद्यार्थी आपल्याला शिक्षक मारतात म्हणून घाबरण्यापेक्षा शिक्षकांना मी असं वागतो म्हणून वाईट वाटेल यातून जे विद्यार्थी घाबरतात याला आदरयुक्त भीती असं म्हणतात. आणि प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षकाबद्दल आदरयुक्त भीती असली पाहिजे की असं आपण वागल्यामुळं आपल्या शिक्षकाला वाईट वाटेल, शिक्षक आपले नाराज होतील आणि म्हणून मी असं वागणार नाही अशा पद्धतीचं वागणं हे तुमचं असलं पाहिजे. आणि असे जे विद्यार्थी आहेत हे विद्यार्थी नेहमी मला आवडत असतात. तुमच्या जीवनातील एखादा महत्त्वाचा प्रसंग सांगा. अतिशय सुंदर प्रश्न विचारलेला आहे. माझ्या जीवनामध्ये अनेक असे सुंदर प्रसंग आलेले आहेत. आणि माझ्या जीवनातला सगळ्यात सुंदर आणि आनंदाचा जर विषय केला तुम्ही तर माझी जी सर्व्हिस आहे ती सर्व्हिस ही सगळी आपल्या वाकडी केंद्रामध्ये गेलेली आहे. या वाकडी केंद्राच्या अवतीभोवतीच जवळजवळ 30 वर्षापासून मी अध्यापन करत आहे. आणि सगळ्यात आनंदाचा विषय असा या अध्यापनामध्ये की या शाळेमध्ये माझ्याच विद्यार्थ्यांचे काही मुलं मला शिकवायला मिळत आहेत. म्हणजे एकेकाळी मी ज्या विद्यार्थ्यांना शिकवत होतो त्या विद्यार्थी मोठे झाले, त्यांची लग्न झाली आणि त्यांची मुलं आता माझ्याकडे आलेली आहेत. हा एक खूप मोठा चांगला अनुभव मला या शाळेमध्ये येतोय की एकेकाळचे माझे विद्यार्थी की ज्यांना मी शिकवलं ते आज पालक आहेत आणि त्यांचे विद्यार्थी मी या ठिकाणी शिकवतोय याचा मला खूप मोठा आनंद आहे. लहानपणी तुम्हाला काय व्हावेसे वाटायचे? बघा, अतिशय सुंदर प्रश्न. प्रत्येक विद्यार्थ्याचं एक ध्येय असलं पाहिजे. तुम्हाला जर असं विचारलं की मोठेपणी तू कोण होणार आहेस, आपल्याला सांगता येत नाही. आपलं निश्चित असं ध्येय असलं पाहिजे. काही विद्यार्थ्यांना गाडीत बसायला आवडतं, त्याच्यामुळे तो विद्यार्थी म्हणेल की मला कंडक्टर व्हायचंय सर, दिवसभर मस्त गाडीमध्ये फिरेल मी. काही विद्यार्थी आजारी असतात, त्यांना वारंवार हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागतं. त्यांनी हॉस्पिटल बघितलेलं असतं, दवाखाना बघितलं, त्याला वाटतं की मला डॉक्टर व्हावं असं वाटतं. काही इंजिनियर व्हावं असं वाटतं. मला अगदी सुरुवातीला तुम्हाला सांगतो मी की मला डॉक्टर होण्याची खूप इच्छा होती. पण तुमच्यासाठी एक महत्त्वाचा क्षण मी सांगतो. मी एक प्राथमिक शिक्षकाचा मुलगा. माझे वडील प्राथमिक शिक्षकातून माध्यमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षकातून प्रमोशन होऊन गट शिक्षणाधिकारी या पदापर्यंत गेले होते. परंतु ज्यावेळेस माझं शिक्षण चालू होतं त्यावेळेस आम्ही तिघं भावंड, पहा इकडे लक्ष द्या, तिघं भावंड शिकत होतो. एक जण कमवणारा आणि मग त्या ठिकाणी शिक्षणाला पुरेपूर पैसा नसायचा.
तर एक प्रसंग सांगतो मी तुम्हाला की मी ज्यावेळेस 12वी सायन्सला 78% पास झालो, त्यावेळेस 12वी सायन्सला 78% मिळवणं खूप जिकरीचं होतं, लक्षात घ्या. तर एका दृष्टीने मला खूप आनंद झाला की आता मला डॉक्टर व्हायचं माझं स्वप्न पूर्ण होईल. परंतु त्यावेळेस असं परिस्थिती अशी होती की मला बाहेर शिकू शकत नव्हते. बाहेर टाकायचं म्हटलं म्हणजे बाहेर खर्च येईल आणि मग तो खर्च कसा करायचा हा प्रश्न त्या ठिकाणी होता आणि म्हणून मला बाहेर जाता आलं नाही. परिणामी मला डॉक्टर होण्यापासून वंचित राहावं लागलं. पण असो, मी माझा कुठल्या तरी कुटुंबाचा वारसा चालवतोय, वडिलांचा वारसा पुढे चालवतोय, याच्यामध्ये मला खूप आनंद आहे. कारण वडील शिक्षक होते, मी सुद्धा शिक्षक आहे, माझी पत्नी शिक्षिका आहे आणि विद्यार्थ्यांमध्ये रमणं हे अतिशय चांगलं काम आहे. जो करील मनोरंजन मुलांचे, जडेल नाते प्रभूषित याचे. पहा, मुलांचं मनोरंजन करत असताना, मुलांना शिकवत असताना जो कोणी चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी काम करत असेल त्याचं या देवाशी नातं जडतं आणि निश्चितपणे त्याला त्याचा पुरेपूर फायदा मिळतो त्याच्या आयुष्यामध्ये, असं मी मानतो. तुम्ही विद्यार्थ्यांना काय संदेश द्याल? विद्यार्थी मित्र, प्रत्येक विद्यार्थ्याने आपलं ध्येय त्या ठिकाणी निश्चित करणं गरजेचं आहे. आपल्या वडिलांची जर पत्राचं घर असेल, आपण सध्या पत्राच्या घरात जर राहत असू, तर त्या विद्यार्थ्याला असं वाटलं पाहिजे की नाही, मी निश्चितपणे असं शिकेन की मी स्लॅबच्या घरामध्ये राहायला जाईल. आई वडील जर कष्ट करत असतील तर हे कष्टाचं काम मी करणार नाही. मी माझ्या बुद्धीने कुठे का असे ना, एखाद्या कंपनीमध्ये असेल, कंपनीचा जॉब मला मिळेल. त्याही पुढे जर तुम्ही आणखीन जर चांगला अभ्यास केला तर सांगता येत नाही, तुमच्यामधून सुद्धा पंतप्रधान होऊ शकतो. चांगले इंजिनियर, चांगले डॉक्टर, चांगले वकील तुमच्यातून होऊ शकतात. पण त्यासाठी तुम्हाला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. चांगल्या पद्धतीचा प्रयत्न तुमचा असा, नैमित्तिक तुमचा अध्यापन अभ्यास जर तुम्ही केला तर निश्चितपणे तुम्ही तुमच्या ध्येयाकडे जाल. आणि तुम्हाला एक संदेश असा देईल की तुमचं ध्येय उंच ठेवा की मी या आयुष्यामध्ये, मनुष्य आयुष्यामध्ये आलेलो आहे. निश्चितपणे मी एक चांगल्या पद्धतीचा आदर्श माझ्या घरासाठी, माझ्या कुटुंबासाठी, माझ्या समाजासाठी, माझ्या गावासाठी मी या ठिकाणी करेन. आणि एक लक्षात ठेवा, एक विद्यार्थी जर चांगला घडला तर त्या शिक्षकाला त्याचा अभिमान वाटतो, तो शाळेचा अभिमान असतो, तो गावाचा अभिमान असतो, त्याच्या कुटुंबाचा तो आहेच, परंतु त्याच्या गावाचा सुद्धा तो अभिमान असतो. आणि अशा पद्धतीनं प्रत्येक विद्यार्थ्यानं वाटचाल करावी, यासाठी मी प्रत्येक विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतो. चांगल्या पद्धतीचे विद्यार्थी अभ्यास करतील आणि आपलं उच्च ध्येय गाठण्यासाठी प्रयत्न करतील, अशी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद.